कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अनुष्का मॅडम, अनुष्का मॅडम, तुला काय वाटलं तू हे सत्य सगळ्यांपासून लपवशील आणि हे लपून राहील का? खरं तर माझं चुकलं. मीच त्या दिवशी अहिल्या मॅम समोर सगळ्या पाहुण्यांसमोर तुला जाब विचारायला पाहिजे होता. पण मला वाटलं तुला अक्कल येईल, तू माझ्या आदित्यचा पिछा सोडशील. पण नाही, आमचा साखरपुडा होऊन सुद्धा तू सुधारायचं नावच घेत नाहीयेस. नाही, आमचा साखरपुडा होऊन सुद्धा तुला त्याच्यासोबत फोटोज काढायचे, त्याच्या खांद्यावर हात ठेवून फोटोशूट करायचंय तुला, हो ना? अनुष्का मॅडम, हळू बोला ना. हे बघा, तुम्ही समजताय तसं काय बी नाही. बास करा. हे असं गोड गोड बोलून ना बाकीच्यांना फसवशील, मला नाही. अहिल्या मामना तर सगळं कळायलाच हवं. पारूचं खरं रूप काय आहे ते कळालं ना, तुला तर बाहेर काढतीलच आणि त्या आदित्यला पण बाहेर काढतील. त्या मूर्खाने डेमोशूट मध्ये तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र काय घातलं? तू तर त्याची बायकोच समजायला लागली स्वतःला, हो ना? एक मिनिट, तू किर्लोस्करांच्या प्रॉपर्टीच्या मागे आहेस ना, म्हणून मी अहिल्या मॅमना सगळं सांगणार आहे आणि तुझं खरं रूप त्यांच्या समोर आणणार आहे. अनुष्का मॅडम, हळू बोला ना. काय ग, इतकं सगळं घडलं, एवढं काय काय झालं, तरी पण तुला अक्कल येत नाहीये ना? अगं, तू मला घाबरायला हवंस. माझ्या हातात सगळे पत्ते आहेत तुझे, मी कधीही उघडे करू शकते अहिल्या मॅम समोर. पण नाही, तू तर माझ्या समोर माझ्या नवऱ्याच्या गळ्यात पडतीयस. काय ग, तू त्यांच्या प्रॉपर्टीच्या मागे आहेस का किर्लोस्करांची सून म्हणून मिरवायची हौस आहे तुला? बोल ना, बोल, मी तुला काहीतरी विचारतीये ना. तू अशी नाही ऐकणारस. मारुती मामा, अनुष्का मॅडम, नाही. मारुती मामा, लवकर बाहेर या. मॅडम, मी नंदी करते. नाही, असं करू नका. या जरा इकडे उभं राहा. काय झालं? मारुती मामा, तुम्ही मला सांगितलं नाही हो की पारूचं लग्न झालंय ते. नाही म्हणजे अहिल्या मॅम तिकडे पारूसाठी मुलगा शोधतायत आणि ती इकडे गळ्यात मंगळसूत्र घालून फिरतीये. नाही म्हणजे त्यांना कळायला पाहिजे ना की पारू मॅरिड आहे ते. नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतो अनुष्का मॅडम. नाही, मला मान्य आहे माझी पारू अल्लड आहे, पण ती असं दुसऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालायची चूक नाही करायची. किती विश्वास आहे ना तुमचा तुमच्या पारूवरती. एकच मिनिट हा. नाही म्हणजे तुम्हाला माहिती असेल ना तुमचा जावई कोण आहे, कसा आहे, काय करतो. कारण मी पारूला विचारलं तर पारू मला सांगतच नाहीये. आणि तुम्हाला गळ्यात मंगळसूत्र दिसूनही तुम्हाला विश्वास ठेवायचा नाहीये. ही तुमची पारू सांगणारच नाही तिने कोणाच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय ते. पण तुमची अल्लड भोळी संस्कारी पारू कोणाच्या नावाचं मंगळसूत्र घालून फिरतीये हे मला माहितीये. तिला अहिल्या मॅम समोर नेऊन उभी करते, मग बघा कशी पोपटासारखी कबूल करेल ते. बाई 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 बाई, हिने खरंच आणलं हिला. म्हणजे इथे आता मोठा ड्रामा होणार. जाऊन वहिनीनं सांगायला पाहिजे. Yes, I'll let you know. Yeah, thank you. वहिनी, 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 चोर पकडला, चोर. दामिनी, दामिनी शांत हो आणि सांग नीट काय झालं ते. हो वहिनी, त्या 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 पारूची चोरी पकडली गेली. अनुष्का घेऊन येते तिला. तुम्ही चला, खाली चला. काय बोलतेस तू दामिनी? कसली चोरी?
वहिनी तुम्ही स्वतःच या ना खाली आणि तुमच्या डोळ्यांनी बघा प्रत्यक्ष, मग कळेल तुम्हाला. कितीतरी दिवसांनी या घरात एवढा मोठा ड्रामा होणार आहे. मी तर फुल एन्जॉय करणार आहे. तुम्ही पण करा. अनुष्का मॅडम, नको मॅडम, तुला मी हात जोडतो. हे बघा, आज जायची काय बी गरज नाही. तुम्हाला मी या घरात ना आदित्य सरांच्या आयुष्यात यायला नको आहे ना. मी नाही येणार, पण मी विनंती करते तुम्ही असं काय बी करू नका. पारू, अगं हे संत काय चाललंय? वा, मस्त नाटक चाललंय तुमच्या दोघांचं. एकमेकाला सामील आहे ना तुम्ही दोघं. काय ग, हो, तुझी पोरगी काय गोंधळ घालते हे तुला स्वतःला पण माहिती नाहीये का? अनुष्का मॅडम, शांत बसत. तुला तर सहजासहजी सोडणारच नाहीये मी. या घरात आल्यापासून सगळ्यात जास्त त्रास देणारी व्यक्ती ना तू आहेस. त्यामुळे अहिल्या मॅम समोर तुझा चेहरा मी आणणार म्हणजे आणणारच. आणि तुम्हा बाप लेकीचं तोंड काळं करून पाठवणार. ऐका ओ, मॅडम, ऐका माझं. अनुष्का, अनुष्का काय कर? अनुष्का, वहिनी, अनुष्का सोड तिला. आले होते ना, चोर सापडलाय. हाच तो चोर आहे. ही पारू चोर आहे. अनुष्काने पकडलंय तिला. दामिनी, अरे एक मिनिट, काय चाललंय हे सगळं? हे मला विचारण्यापेक्षा ना तुम्ही पारूला विचारायला हवं होतं. कारण तुम्हीच तिला मुलीसारखं वागवलं, मान सन्मान दिला, ब्रँड अँबॅसेडर बनवलं आणि हो, सोसायटीमध्ये वागण्यासाठी लायकीचं बनवलं. पण मला सांगा, एवढं सगळं करून तुम्हाला पारूच्या लाईफ मधलं सगळं माहिती आहे का? नाही म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये तिच्या जवळ कोण आहे, तिला कोण आवडतं, तिच्या मनात कोण आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? आणि जर माहिती असेल तर प्लीज मलाही सांगा, मलाही जाणून घ्यायचंय. ओ आय एम सो सॉरी. मी आता खूप रूड साऊंड करत असेल किंवा मी आता तिला खेचत घेऊन आले तर तुम्हाला त्याचा राग आला असेल. पण ह्या सगळ्या वागण्यामागे एक कारण आहे. आणि ते कारण म्हणजे पारूने आपल्या सगळ्यांचा विश्वासघात केलाय. अनुष्का, दामिनीने तुला काही सांगितलंय का? हो, हे बघ, हिने काही सांगितलं असेल ना तर अजिबात लक्ष देऊ नकोस. ही काही बोलते आणि मग तोंडावर पडते. मला फक्त माझ्या डोळ्यांवर विश्वास आहे. आणि पारूने आपल्या सगळ्यांपासून एक अशी गोष्ट लपवली ज्याच्यामुळे आपल्या कंपनीला फटका बसू शकतो, आपली कंपनी बर्बाद होऊ शकते. अनुष्का, काय लपवलंय पारूने? तुला जे बोलायचे ते स्पष्ट बोल. पारूचं लग्न झालंय. काय? What? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.